नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात पाहूया काही ठळक घडामोडी. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता अनुसूचित जमातीला सवलती देण्यास सरकार कटिबद्ध. मुख्यमंत्री. याकूब मेमनला फाशी देण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी स्थगित. 5 विधेयकं संमत. ठाणे जिल्ह्यातल्या ठाकुर्ली इथल्या इमारत दुर्घटनेत 9 ठार 10 जखमी. ढिगारा उपसण्याचं काम सुरू. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पार्थिव रामेश्वरममध्ये आणण्यात आलं. कलाम यांच्यावर पंतप्रधानांचा विशेष लेख. याकूब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या बृहत पीठासमोर सुनावणी सुरू. आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार समजला जाणारा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना जाहीर. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे 25 जणांचा मृत्यू. येत्या 36 तासात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. याकूब मेमनला झालेली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी काल केलेल्या मागणीवरून आज विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज सुरुवातीला 6 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. याकूब मेमनला फाशी द्या आणि ही शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सत्तारूढ सदस्य चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सभागृह आणि सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनही केली. आज सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याला मंत्री विनोद तावडे यांनीही पाठिंबा देत काँग्रेस सदस्यांनी असं करू नये हे आवाहन केलं. यावर काँग्रेस सदस्यांनी भ्रष्टाचारांची चौकशी करण्याची मागणी सुरू केली. यामुळे गदारोळ झाल्यानं सुरुवातीला 15 मिनिटांसाठी अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर सलमान खानचा फोटो दाखवत सेनेच्या अर्जुन खोतकरांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली. टाडा न्यायालयाची स्थापना विधिमंडळानं केली आहे. या न्यायालयानं दिलेली शिक्षा रद्द करण्याची मागणी हा देशद्रोह असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. सत्तारूढ सदस्य या दरम्यान आक्रमक होऊन अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा देऊ लागले. या सर्व गोंधळामुळे कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. याआधी प्रश्नोत्तराच्या तासात 5 प्रश्न पुकारले गेले. त्यानंतर शोभाडे यांच्यातील विशेषाधिकार भंग प्रकरणी कोणत्याही न्यायालयात हजर राहू नये तसंच त्यांचे समन्सही स्वीकारू नये असा ठराव सभागृहानं संमत केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी डोंबिवली इमारत दुर्घटनेकडे सरकारचं लक्ष वेधलं. गोंधळात कामकाज होत असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. सत्तारूढ सदस्यांनी गोंधळ घातल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर या गोंधळातच विधेयकांवरची चर्चा सुरू करण्यात आली. विद्यापीठामधली प्राधिकरणं आणि सहकारी संस्थांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीची 2 विधेयकं, नगररचना विधेयक, मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची सुधारणा असणारं विधेयक आणि महानगरपालिका सुधारणा विधेयक अशी एकूण 5 विधेयकं गोंधळातच मंजूर करण्यात आली. ठरलेल्या कामकाजापेक्षा अतिरिक्त कामकाज केल्याबद्दल नापसंती व्यक्त करत विरोधकांनी या दरम्यान सभात्याग केला. त्यानंतर या गोंधळातच सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित केलेली मराठवाड्यावरच्या विविध प्रश्नांची चर्चा सुरू करण्यात आली. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांच्या बातमीत म्हटलं आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे. या संदर्भात योग्य ती कारवाई सुरू असून सरकार यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. हे धनगर आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी महाधिवक्त्यांचा सल्ला घेण्यात आला असून यासाठी स्वतंत्र अभ्यास करून धनगर आणि धनगड एकच असल्याचे पुरावे गोळा करून केंद्र सरकारला शिफारस करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणुकीसाठी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात राजकारण केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांना हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. मात्र या गदारोळाला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी आपलं उत्तर सुरूच ठेवलं. विरोधक या प्रश्नाचं राजकारण करत असल्याचं सांगत सरकार धनगर समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. गदारोळ कायम राहिल्यानं सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.
येत्या हिवाळी अधिवेशनात भ्रष्टाचारी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातला कायदा आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. व्यवस्थेत भ्रष्टाचाराची कीड रुजली असल्यासंदर्भात चिंता व्यक्त करत याविषयीची धोरणं पारदर्शी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी ई-प्रशासनाकडे जाण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबई शहरातल्या विविध भागातील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाकरता सरकारनं हिवाळी अधिवेशनात सर्वंकष धोरण आणावं तसंच यासंदर्भात 15 दिवसांच्या बैठक घ्यावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सरकारला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. येत्या 6 वर्षात बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाईल असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी यावेळी सांगितलं. लोकलेखा समितीचा पहिला, दुसरा आणि तिसरा अहवाल काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत मांडला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. ठाणे जिल्ह्यात ठाकुर्ली इथं काल रात्री 3 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात 9 जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले. बचाव कार्य संपलं असून ढिगारा उपसण्याचं काम अद्याप सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातल्या 7 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काल रात्री 10च्या सुमारास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं धोकादायक म्हणून जाहीर केलेली मातृकृपा इमारत अचानकपणे कोसळली. काल रात्रीपासून अग्निशमन दल आणि स्थानिक रहिवासी यांनी बचाव कार्य सुरू ठेवलं होतं. रात्री उशिरा राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवानही सामील झाले. सकाळपर्यंत 10 जणांना वाचवण्यात त्यांना यश आलं. संसदेच्या कामकाजात सातत्यानं होत असलेल्या व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक पावलांवर चर्चा करण्याकरता लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी उद्या नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय सदस्यांची बैठक बोलावली आहे. मात्र सभागृहात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी ही बैठक नसल्याचं सांगितलं जात आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम एक महान मार्गदर्शक असल्याचं सांगत त्यांची स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष लेख लिहिले असून ते हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक जागरण या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. कलाम यांच्या रूपात देशानं एक हिरा गमावला आहे. मात्र या हिऱ्याचं तेज आणि प्रकाश या द्रष्ट्यानं जे स्वप्न पाहिलं होतं त्याच्या पूर्ततेचा मार्ग दाखवणार आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. वैज्ञानिक पार्श्वभूमीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेले डॉ. कलाम खऱ्या अर्थानं जनतेचे राष्ट्रपती होते. त्यामुळेच त्यांना जनतेनं अपार प्रेम आणि आदर प्राप्त झाला असं त्यांनी म्हटलं आहे. ज्ञानाधारित महासत्ता म्हणून अव्वल श्रेणीच्या देशांच्या पंक्तीत भारताला बसवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या लक्ष्याच्या दिशेनं आपण वाटचाल करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गरिबीशी संघर्ष करण्यासाठी डॉ. कलाम यांनी ज्ञान या आयुधाचा वापर केला आणि त्याचा प्रसार करण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचं पार्थिव आज तामिळनाडू इथल्या रामेश्वरम या त्यांच्या जन्मगावी थोड्या वेळापूर्वी आणण्यात आलं. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव आज सकाळी दिल्लीहून मदुराईला आणण्यात आलं होतं. कलाम यांच्या पार्थिवावर उद्या संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यविधी केले जाणार आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या निधनानं संपूर्ण देशाला शोक झाला असून 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा सरकारनं जाहीर केला आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला दोषी याकूब मेमनच्या उद्या होणाऱ्या फाशीला स्थगितीची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या बृहत्पीठासमोर सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या याचिकेवर सुनावणी करणारे न्यायमूर्ती AR दवे आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्यात या सुनावणीबाबत मतभेद झाले. त्यामुळे या याचिकेवरची सुनावणी बृहत्पीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात सुधार याचिकेवरची सुनावणी बाकी असताना डेथ वॉरंट जारी करणं बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद याकूब मेमनचे वकील राजू रामचंद्रन यांनी केला आहे. तसंच मेमनच्या सुधार याचिकेवर सुनावणी करणारे दवे आणि कुरियन जोसेफ यांच्या नियुक्तीबाबतही त्यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी ज्या न्यायमूर्तींनी याकूबच्या याचिकेवर सुनावणी केली होती त्यांच्याकडूनच सुधार याचिकेवर सुनावणी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
पंजाबमध्ये गुरदासपूर इथं हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानला जोडून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या भागातून आले असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या जीपीएस अर्थात जागतिक स्थान निर्धारण प्रणाली उपकरणांमध्ये त्यांना ही माहिती मिळाली. हे दहशतवादी सीमेजवळच्या धुसीबान भागातून निघाले आणि बॉम्ब पेरण्यासाठी रेल्वे रुळापर्यंत येऊन पुढे सरकल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र त्यांची ओळख पटलेली नसून एखाद्या दहशतवादी गटाशी त्यांचा संबंध असल्याची पुष्टी झालेली नाही, असं पंजाब पोलिसांनी सांगितलं. यंदाच्या रॅमन मॅग्सेसे पुरस्कारांमध्ये संजीव चतुर्वेदी आणि अंशु गुप्ता या दोघा भारतीयांचा समावेश आहे. चतुर्वेदी हे सध्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपसचिव पदावर कार्यरत आहेत. निष्ठा, धैर्य, सार्वजनिक कार्यालयातील भ्रष्टाचाराचा तपास आणि तो उघड करताना कुठल्या प्रकारची न केलेली तडजोड, यंत्रणा सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी चतुर्वेदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे, असं रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रतिष्ठाननं म्हटलं आहे. संजीव चतुर्वेदी यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एम्सच्या मुख्य दक्षता आयुक्ताच्या पदावरून हटवण्यात आलं होतं. संस्थेतील अनियमितता उघड केल्याप्रकरणी आपली बदली झाल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केला होता. अंशु गुप्ता हे गुंज या बिगर सरकारी संस्थेचे संस्थापक आहेत. देशातील दानाची संकल्पना बदलल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना फिलिपाईन्स येथे 31 ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे. मॅग्सेसे पुरस्कार आशिया खंडातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. सहारा समुद्रातल्या सहारा ॲसेट मॅनेजमेंट या कंपनीचा परवाना सेबीनं रद्द केला आहे. ही कंपनी म्युच्युअल फंडाचा व्यवसाय चालवण्यासाठी सक्षम नसल्याचं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलं आहे. या आदेशानंतर 60 दिवसांच्या नंतर सहाराचा निधी व्यवस्थापन परवाना रद्दबातल ठरणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात या कंपनीनं सध्या अस्तित्वात असलेल्या एसआयपीमधल्या गुंतवणूकदारांसहित नव्या गुंतवणूकदारांकडून नव्या योजनांसाठी शुल्क स्वीकारू नये आणि हप्ते न भरल्याबद्दल गुंतवणूकदारांवर दंडाची आकारणी करू नये, असं सेबीनं सांगितलं आहे. सध्या सुरू असलेले सर्व आर्थिक व्यवहार सेबीनं मान्यता दिलेल्या कंपनीकडे आणि पुरस्कर्त्यांकडे सोपवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राष्ट्रीय शहरी आरोग्य मोहिमेला पाठबळ देण्यासाठी भारतानं आशियाई विकास बँकेशी $300 दशलक्ष कर्जाचा करार केला आहे. या कर्जामुळे शहरी भागात आरोग्य यंत्रणा विकसित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. आरोग्य यंत्रणा शहरातल्या गरिबांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना गुणवत्तापूर्ण सेवा देणं त्यामुळे शक्य होणार आहे. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणं, शहरं आणि आरोग्य क्षेत्रात उत्तम समन्वयाला चालना देणं आणि यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीच्या संधी निर्माण करणं यावर भर दिला जाणार आहे. देशात झपाट्यानं शहरीकरण होत असून आरोग्य सुविधांच्या बाबतीत श्रीमंत गरीब ही दरी शहरात मोठी असल्याचं या संदर्भातल्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या बांधकाम कामगारांना राज्य सरकारनं लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी, बांधकाम आणि घरेलू कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, अपघाती विमा संरक्षण मिळावं अशा मागण्यांसाठी जनरल कामगार युनियन आज सोलापुरात मोर्चा काढून निदर्शनं केली. कामगारांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना दिलं. तसंच सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा युनियनचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी यावेळी दिला. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना सुरू केली गेली ती संकट समयी नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून. नागपूरच्या रजनी बुरंगे यांच्या उदाहरणानं या योजनेच्या यशस्वीततेची पावतीच मिळते. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत नाव नोंदवल्यामुळे नागपूर जवळच्या हिंगणा भागात राहणाऱ्या रजनी बुरंगे यांना मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या पतीचं गेल्या 11 जूनला कर्करोगानं निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर रजनी यांनी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची कागदपत्र बँकेत सादर केली आणि त्यांना या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची मदत मिळाली. माझ्या मिस्टरांनी आधीच प्रधानमंत्री जीवन ज्योती जी स्कीम निघाली त्याच्या अंतर्गत फॉर्म भरला होता. ते आम्हाला समजले, त्याच्यामुळे मी बँकेत गेली आणि जे डेथ सर्टिफिकेट देऊन जे लागत होते डॉक्युमेंट्स ते सर्व देऊन तिथे क्लेमवरून क्लेम आला आणि क्लेमसुद्धा हे पास झाला आमचा. त्यानंतर आम्हाला 2 लाखाची मदत मिळाली. त्यामुळे आमचे खूप सारं आम्हाला खूप फायदा झाला त्या स्कीमचा.
रजनी बुरंगे आज संगणकाचं प्रशिक्षण घेत असून आपल्या मुलांच्या शिक्षणाची त्यांना चिंता वाटत नसल्याचं त्या सांगतात. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेमुळे आपल्याला आधार मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. नाशिक शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून भाविकांनी तसंच स्थानिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांनी केलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त लाखो साधू संत आणि भाविक नाशिकला भेट देत आहेत. या सर्वांच्या सुरक्षेचं आव्हान पेलण्यासाठी नाशिक पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे असंही ते म्हणाले. नाकाबंदीमध्ये आपला एक्सपिरियन्स्ड ऑफिसर्स असणार आहे, त्यांना असिस्ट करण्यासाठी कर्मचारी असणार आहे आणि एंट्री पॉइंट बघून शहरात सुद्धा काही ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावलेला आहे. कोणत्याही असं एखादं इन्फॉर्मेशन किंवा एखादा वस्तू कोणाला मिळाला तर ते लगेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून विचारलं पाहिजे, खात्री करायला पाहिजे, इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. इन्फॉर्मेशन ते माध्यमातून प्रसिद्ध करायची अगोदरच आपल्याकडे व्हेरीफाय करायला पाहिजे. पुण्यातली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची असून या संस्थेला श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड, अनंत मूर्ती यांच्यासारखे अध्यक्ष लाभले आहेत. गेल्या 47 दिवसांपासून चाललेलं आमचं आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरू आहे आणि या आंदोलनाला 1 लाख विद्यार्थी पाठिंबा देत आहेत असा विश्वास FTII विद्यार्थी आंदोलन समर्थन समितीचे निमंत्रक संदीप बर्वे यांनी व्यक्त केला. आजची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना न्याय देते का या विषयावर समितीतर्फे पुण्यात काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर दिल्लीत झालेली बैठक निष्फळ ठरली असून FTIIच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधात आम्ही आहोत असं मनोगत FTIIचा विद्यार्थी प्रवक्ता राकेश शुक्ला यांनी व्यक्त केलं. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या राज्यातल्या गड किल्ल्यांचं अस्तित्व धोक्यात आल्याचं चित्र आहे. रायगड जिल्ह्यातला कर्नाळा किल्लाही त्याला अपवाद नाही. प्राचीन काळी पनवेल आणि बोरघाटातून मुंबई आणि चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत होता. कर्नाळावर देवगिरी यादवांचं 1248 ते 1318 पर्यंत राज्य होतं. किल्ल्याचं बांधकाम नक्की कोणी केलं याचा नेमका पुरावा नसला तरी यादवांनीच तो बांधला असल्याचं बोललं जातं. निजाम, मराठे, पोर्तुगीज या सर्वांच्या इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला आहे. 1818 पर्यंत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. याच कर्नाळ्याच्या इतिहासामुळे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली असं म्हटलं जातं. वृक्षतोड, प्रदूषणामुळे या ठिकाणची जैवविविधता हळूहळू नष्ट होत गेली. तसंच विविध औषधी वनस्पती देखील या ठिकाणाहून नामशेष झाल्या आहेत. कर्नाळा किल्ल्यात जैत्रजेत सारख्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातील पर्यटक या ठिकाणी गिर्यारोहणासाठी येत असतात. किल्ल्याचं प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच तटबंदी देखील गायब झाली आहे. सुळक्याच्या पायथ्याशी 12 पाण्याचे हौद आणि धान्याची कोठार आहेत. यापैकी एका हौदाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. बुरुज वगैरे ढासळले आहेत आणि तटबंदी वगैरे आता पहिल्यासारखी राहिली नाहीये आणि झाडं वगैरे वाढल्यामुळे कसं ते पूर्ण एकदम व्यवस्थित वाटत नाही. तर त्याच्यात थोडी डागडुजी वगैरे झाली तर चांगलं वाटेल ते. एकीकडे राज्य सरकार शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. मात्र इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत गडकिल्ले अभ्यासकांकडून आणि पर्यटन प्रेमींकडून व्यक्त होत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय परिचारिकांनी लाक्षणिक धरणं आंदोलन केलं. सर्व श्रेणीतले रिक्त पदं तातडीनं भरावीत, परिचारिकांना सरळ सेवेत सामावून घ्यावं, परिचारिका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननं हे आंदोलन पुकारलं होतं. सार्वजनिक ठिकाणी महिलांना मोकळेपणानं वावरता यावं यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसतात. सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालयांमध्ये महिलांसाठी वेळ राखीव ठेवण्यात यावा यासाठी अक्षरा या स्वयंसेवी संस्थेनं पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक वर्तमानपत्र, वाचनालय या सर्वच ठिकाणी महिलांचा वावर कमी आढळतो. अनेक वेळा महिलांच्या सुरक्षिततेच्या कारणांवरून या सर्व ठिकाणी त्यांना मोकळेपणाने वावरता येत नाही असा एक सर्वसाधारण समज आहे. अक्षरा या स्वयंसेवी संस्थेने या समजाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि महिलांनी या सर्व सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालयांवर वर्तमानपत्रांचं वाचन करावं यासाठी पुढाकार घेतला. या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार 71% महिला या वाचनालयांकडे वळत नाहीत, कारण त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुरुष नागरिक असतात. 22% महिलांना असुरक्षित वाटतं, 27% महिलांना वेळ नसतो आणि 8% महिलांना त्यांच्या कुटुंबातून या सार्वजनिक ठिकाणी वर्तमानपत्र वाचण्याची परवानगी दिली जात नाही असे निष्कर्ष समोर आले. महिलांसाठी या ठिकाणी ठराविक वेळ राखून ठेवण्यात यावा असा विचारही आता मूळ धरू पाहतोय. मुंबईमध्ये महिलांची सुरक्षा आणि महिलांवरील होणारी हिंसा ही थांबावी या दृष्टीने अक्षरा गेली बरेच वर्ष काम करत आहे. याच्याच अंतर्गत जेव्हा महिलांसाठी सुरक्षित शहर हे जेव्हा म्हणतो, तर त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा या संदर्भात मुलींसोबत आमची बऱ्याचदा चर्चा होत असते. आणि त्या दरम्यान असं लक्षात आलं की सार्वजनिक ठिकाणे म्हणजे फक्त मार्केट किंवा रस्ते नाहीत, तर अशी काही सार्वजनिक ठिकाणं जी ठरलेली आहेत, जी बनवलेली आहेत वेगवेगळ्या गटांनी मिळून, तिथेही महिलांचा वावर आहे की नाही हे मुलींना सुचलं आणि त्यांनी ठरवलं की का नाही आपण आपल्या विभागाचा एक सर्वे करावा, एक सर्वेक्षण करावं. मी 20 वर्ष इथे राहते रोडला, पण मी पहिल्यांदा इथे बघते की वाचनालयामध्ये लेडीज बसलेल्या आहेत आणि मला बघून फार आनंद झाला आणि असं नेहमी चालू राहावं ही माझी इच्छा आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी महिलांना आणि तरुणींना काही प्रमाणात का होईना पण आपलं हक्काचं ठिकाण मिळेल, वाचनाला वेळ मिळेल आणि एक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा विश्वास या संस्थेला वाटतो. विदर्भातल्या सिंचन प्रकल्पावर प्रकाश टाकणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन काल मुंबईतल्या आझाद मैदान इथं आयोजित करण्यात आलं होतं. नागपूर इथल्या जनमंच या बिगर राजकीय सामाजिक संस्थेतर्फे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. अखिल भारतीय मातंग संघ आणि पुण्यातल्या भारतीय बहुजन आघाडी क्रांतीवीर लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक संगमवाडी यांच्या वतीनं काल मुंबईतल्या आझाद मैदान इथं महामोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक पुण्यात व्हावं अशी मागणी यावेळी महामोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केली. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट कर्णधार क्लाइव्ह राईस यांचं काल जोहान्सबर्ग इथं मेंदूच्या कर्करोगामुळे निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. वर्णद्वेषी धोरणामुळे दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 20 वर्ष बंदी होती. या काळातच राईस त्यांचं बहुतेक क्रिकेट खेळले. बंदी उठल्यानंतर 1991 मध्ये राईस हे दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार झाले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघ भारतात 3 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या 2 दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कच्छ आणि बनासकांठा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी बनासकांठा जिल्ह्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर्स, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या संदर्भात मुंबईतल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ. शुभांगी भुते यांनी माहिती दिली. सध्या आपण जो पाऊस बघतोय तो फक्त कोकणामध्ये स्थिर आहे आणि तो याच्यातला पोर्शन असा म्हणजे सांगण्यासारखं की गुजरातमध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं मागच्या 2-3 दिवसामध्ये ते आता राजस्थानवर आहे आणि त्याचं सेंटर आहे बिकानेर आणि थोड्या दिवसांनी ते पुन्हा म्हणजे उद्या आणि परवामध्ये ते पाकिस्तानला जाणार आणि त्या अनुषंगाने गुजरातमध्ये पाऊस भरपूर पडलेला आहे. एक्सेस म्हणजे खूप जास्त पाऊस पडलेला आहे
ह्याच्या रिलेटेड तुम्ही बघाल तर तापी नदीला पुरण्याची शक्यता आणि ते फ्लड मेट ऑफिस आहे त्यांनी ते फ्लड फोरकास्ट केलेलं आहे. आणि कोकणामधल्या पावसाविषयी म्हणाल तर फक्त कमी दाबाचे पट्टे तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे संततधार अशी पावसाचं हे पाऊस सतत नाहीये. आणि ते कमी दाबाचे पट्टे जसं जास्त तीव्र होणार तशा अनुषंगाने आपल्याला पाऊस मिळतोय. आणि अजून एक सांगायचे जे आपण नेहमी म्हणतो द्रोणीय भाग तयार होतो ऑफ द महाराष्ट्र कोस्ट आणि अरेबियन सी मध्ये, तो यावेळेस तयार झालेला नाहीये. त्याच्यामुळे कोकणात सुद्धा आपण जो नेहमी बघतो मुसळधार पाऊस तो सुद्धा आता आपण स्पेल्स मध्ये बघतोय. आणि याच्यासोबतच जे कोकणामध्ये जे म्हणजे तळ कोकण किंवा नॉर्थ कोकण म्हणतोय त्याच्यामध्ये पण विंडचा स्पीड 40 ते 45 किलोमीटर पर आवर आहे. आणि त्या वाऱ्यांच्यामुळेच आपल्याला आर्द्रता आहे आणि कमी दाबाचे पट्टे आहेत, त्याच्यामुळे फक्त आपल्याला पाऊस पडतो. अदरवाईज अशी कुठलीही स्पेसिफिक सिस्टम नाहीये ज्याच्यामुळे आपल्याला पाऊस पडेल. जो काही पाऊस पडला म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र झालं होतं गुजरातवर ते सुद्धा आता विकन होते आणि ते राजस्थान पाकिस्तानला जाणार. तरी पुढच्या आठवड्यासाठी सुद्धा आपल्याला कोकणामध्येच पुन्हा अशाच पद्धतीचा पाऊस बघायला मिळेल. ते सुद्धा कुठलीही सिस्टम नसताना फक्त विंड्स आणि प्रेशर ग्रेडियंट आहे म्हणूनच. बाकी बे ऑफ बेंगॉलमध्ये जी डिप्रेशन तयार झालेलं आहे ते कितपत लँडवर येऊन ओरिसा कोस्टला जर आलं तर कदाचित आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण जर त्याची मुवमेंट वेस्टर्नली असणं गरजेचं आहे. तर आपण म्हणजे आता नॉर्थ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भमध्ये सुद्धा पाऊस नाहीये आणि तो पण फार तुरळक प्रमाणात पडेल अशी शक्यता आहे. कोकणामध्ये तळ कोकण आणि नॉर्थ कोकणसाठी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हेवी रेनफॉल वॉर्निंग दिलेली आहे. आणि आता हवामानाचा अंदाज. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता अनुसूचित जमातीला सवलती देण्यास सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री. याकूब मेमनला फाशी देण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी स्थगित, 5 विधेयकं संमत. ठाणे जिल्ह्यातल्या ठाकुर्ली इथल्या इमारत दुर्घटनेत 9 ठार, 10 जखमी, ढिगारा उपसण्याचं काम सुरू. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं पार्थिव रामेश्वरममध्ये आणण्यात आलं. कलाम यांच्यावर पंतप्रधानांचा विशेष लेख. याकूब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या बृहत पीठासमोर सुनावणी सुरू. आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार समजला जाणारा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार संजीव चतुर्वेदी आणि अंशु गुप्ता यांना जाहीर. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे 25 जणांचा मृत्यू. येत्या 36 तासात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.